हे हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आज आहे संडे. तर आता वाजलेत सकाळच्या 10-10:30 वाजल्यात. तर मी रोजच्या प्रमाणे सकाळी 6-6:30लाच उठलेलो, पण मी म्हणलं जरा बॉडीला रिकव्हरी पाहिजे म्हणून झोपलो परत. तर आता आंघोळ करून बाहेर आलो आहे. तर आज मेनली मला आता गाडी वॉश करायची, कारण गाडी घाण झाली भरपूर. आहे बघा कसं झालं आहे सगळं. तर गाडी वॉश करायची आणि इथं ह्यांनी सगळ्या शेंगा वाळू घातल्या ते. तर मला गाडी इकडेच धुवावं लागेल ह्या साईडला. आणि आज मेनली मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की मी कुठले कुठले सप्लिमेंट्स घेतो आणि कधी घेतो, का घेतो, काय रिझन असते सप्लिमेंट्स घ्यायचं. कारण आपल्या इथं मिथ असते की हे घेतल्यावर खराब होतं आहे, हे बरोबर नाही बॉडीसाठी. काय मी तुम्हाला सायंटिफिक रिझन देऊन एक्सप्लेन करतो जेवढं मला माहिती आहे त्यानुसार. तर आता पहिलं तर आपण गाडी धुवू. आणि हां, अजून आईने ही पण आणणार आहे आज, कबूतर पण आणणार आहे. तर आपण त्यासाठी जाळी पण बघायची, कबूतर बघायचं. तर बघू आज तुम्ही बघा माझ्यासोबत काय काय करायचं ते. तर आता पहिलं मी गाडी कुठं धुवायची बघतो. ए आईन्या बाहेर ये, गाडी कुठं धुवायची? कुठं इथं बघ ना, तर शेंगात पाणी गेलं शिवाय द्यायच्या ती. तर काय गाडी इकडंच धुतो आम्ही आज. प्रोटीन घेतोय कारण आज सकाळपासून काय खाल्लं नाही. तर पहिलं मी एक प्रोटीन शेक घेतो आणि ते झाल्यावर परत दुपारी जेवण करू. तर मी यूज करतो मसल ब्लेजचं प्रोटीन. तर हे काय स्पॉन्सर नाही अजून, पण तरी पण मी तुम्हाला सांगावं म्हटलं जे मी यूज करतो. कारण मला पूर्ण ट्रान्सपरन्सी ठेवायची, जे मी करतो आणि जे मी खातो. इकडं बघा माझं प्रोटीन इंटेक चालू आहे आणि इकडं बघा काय खातोय, शो. एक अख्खा कटोरा भरून शो. ह्याला सांगून कटाळू मी, बाब्या व्यायाम कर, ही कर, पण बाबा काय का नाही. तरी प्रोटीन काय यूज करायचं, म्हणजे कुठल्या पण ब्रँडचा असो, प्रोटीन का तुम्हाला हेल्प करतं हे मी तुम्हाला माझ्या रूममध्ये जाऊन सांगतो. तर गाईज मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो की प्रोटीनचं कसं आहे काय. आणि क्रेटिन पण क्रेटिन मी 10व्या दिवशी घ्यायला स्टार्ट केलेलं. तर क्रेटिन ती पण एक्सप्लेन करतो मी तुम्हाला की बघा स्टार्टिंगला माझं वेट कमी होत चाललेलं असं, आणि परत क्रेटिन घेतल्यावर नॉर्मली थोडे दिवस वाढलं आणि परत आता अजून माघारी कटमध्ये चाललं आहे. तर ते पण एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. तर गाईज आपल्या इथं लय मिथ असतं की प्रोटीन बॉडीसाठी चांगलं नसतंय, प्रोटीन खाऊ नका, प्रोटीनने तुमचं बॉडी डॅमेज होते, असं लय जण बोलतात मोठे. कारण त्यांना त्यामागचं प्रॉपर रिझनमध्ये कुठं तर गॅप असतंय, थोडं त्यांच्या अंडरस्टँडिंगमध्ये गॅप असतंय, त्यामुळं ते असं बोलतात. पण मी आज तुम्हाला एक्सप्लेन करतो की प्रोटीन आपल्या बॉडीसाठी का इम्पॉर्टंट आहे, प्रोटीन का घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे जादा एजचा असू, कमी एजचा असू, जर तुम्ही ट्रेनिंग करताय आणि इन जनरल पण. तर मी तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करून एक्सप्लेन करतो की प्रोटीन काय यूज करायचं आणि काय रिझन आहे त्याच्या मागचं. तर आपल्या बॉडीमध्ये मसल ग्रो करण्यासाठी एक प्रोसेस असते, त्याला बोलतात मसल हायपोट्रॉफी. तर मसल हायपोट्रॉफी म्हणजे असं नाही की आपल्या बॉडीमध्ये सपोज ही मसल आहे, ह्याच्यात न्यू सेल्स येतात किंवा काय, जे काय पण एक्झिस्टिंग सेल्स आहेत, जे काय पण एक्झिस्टिंग मसल फायबर्स आहेत, त्यांना स्ट्रॉंग आणि थिक करणं, ह्याला बोलतात मसल हायपोट्रॉफी. तर आता तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघू शकताय की स्टार्टिंगला पहिलं काय आहे की ट्रेनिंग आहे. तर जेव्हा आपण वर्कआउट करतो जिममध्ये, एस्पेशली जेव्हा आपण वेट ट्रेनिंग करतो, त्या टायमिंगला जे काय पण मसल असतात, त्या मसलचे फायबर असतात, त्यांच्यावर थोडा ताण पडतो आणि आपली बॉडी सिग्नल देते की इथं डॅमेज झाला, इथं थोडे बारके टेअर झालेत. तर पहिल्या इमेजमध्ये बघा तुम्ही, आणि सेकंड इमेजमध्ये जे मसल फायबर्स आहेत ते दाखवलेत की त्याच्यावर असा स्ट्रेस पडतंय. त्याच्यात दिसतंय का की असे क्रॅक्स पडल्यासारखं, लिटरली घेऊन आहात असं. पण जेव्हा आपण वेट उचलतो त्या टाइमला त्या मसल फायबरमध्ये बारके टेअर्स होतात. आणि हे जे मसल फायबरचे ब्रेकडाऊन आहे, ह्याला हील करण्यासाठी आपण प्रोटीन यूज करतो. आणि फक्त वर्कआउटमुळे मसल ग्रो होत नाही, तर वर्कआउट ही सिग्नल देतो की आपल्या बॉडीला इथं ताण पडलाय, इथं फायबर ब्रेक झाले आहेत. पण आपल्या मसलला ग्रो आणि रिपेअर करण्यासाठी प्रोटीन लागतं. तिसऱ्या इमेजमध्ये शो केलंय तसं तुम्ही अंड्यातून, चिकनमधून, डाळीतून, दहीमधून, पनीरमधून, ह्याच्यातून तुम्हाला भेटू शकतंय. प्रोटीन काय करतं, प्रोटीन जेव्हा आपण घेतो त्या टाइमला ते बॉडीमध्ये जाऊन अॅमिनो ॲसिड्स मध्ये ब्रेक होतं आणि हे अॅमिनो ॲसिड्स मसलमध्ये जाऊन मसल रिपेअर करायला हेल्प करतात. आणि त्यामुळं काय होतं की आपले मसल फायबर्स थिक होतात, मोठे होतात.
तर आता सपोज मी जिममध्ये एक्सरसाइज केलं, सपोज मी बायसेप मारले आणि त्या टाईमला काय होतं की माझ्या इथं मसलमध्ये ब्रेकडाऊन झाले आणि मसल दुखायला लागला. तुम्ही बघितलं असेल की जेव्हा तुम्ही घरी येता आणि दुसऱ्या दिवशी तुमचं बॉडी पेन व्हायला लागतं, तर तिथले मसल डॅमेज झालेले असतात. आणि जेव्हा आपण प्रोटीन घेतो त्या टायमिंगला ते प्रोटीन ॲमिनो ॲसिड्समध्ये जाऊन आपल्या मसल ग्रो करतात आणि त्या टाईमला काय होतं, जे मसलचे फायबर आहेत ते मोठे होतात आणि त्यामुळं आपला मसल्स मोठे दिसायला लागतात. तर ह्या सगळ्या प्रोसेसला बोलतात मसल प्रोटीन सिंथेसिस. तुम्ही ट्रेन करा, त्या मसल फायबर्स ब्रेक होतात, तुम्ही प्रोटीन घ्या, हील होतात आणि मसल तुमचा मोठा दिसतो. तर प्रोटीन मेनली ह्यासाठी यूज होतं. आणि असं पण नाही की तुम्ही फक्त प्रोटीन पावडर घेऊन बॉडी होईल असं होईल, ते काय मॅजिक पावडर नाही. ते बेसिकली तुमचं प्रोटीन इंटेक पूर्ण करते. आता मी काय करतो तुम्ही बघितलं असेल, मी चिकन खातो सकाळी आणि संध्याकाळी डाळी खातो. तर अराऊंड माझ्या बॉडीला लागतं 130 ग्राम प्रोटीन डेली. तर ह्यानी माझं प्रोटीन पावडर काय करते, जी मी सकाळी एक स्कूप घेतो, ते 30% ह्याचा जी प्रोटीन इंटेक माझा आहे ते पूर्ण करून टाकतं. त्यामुळं मला माझे प्रोटीन गोल्स हिट करायला हेल्प होते. तर आता स्क्रीनवर बघा तुम्ही की क्रेटिन कसं यूज होतं आणि क्रेटिन काय करतं ते. तर जेव्हा आपण हेवी लिफ्ट करतो, स्प्रिंट करतो या कोणची पण ॲक्टिव्हिटी करतो, सपोज मी हात बंद चालू करतोय, तर आपल्या बॉडीला क्विक एनर्जी लागते. तर त्या एनर्जी फॉर्मला बोलतात ATP. आणि जेव्हा आपण सपोज हेवी लिफ्ट करतो त्या टायमिंगला हे ATP रिझर्व्स लवकर संपतात. तर क्रेटिन बेसिकली काय करतं, सिम्पल ह्याच्यात सांगायचं गेलं तर, क्रेटिन आपल्या मसलमध्ये स्टोअर होतं आणि जेव्हा एनर्जी कमी पडायला लागते त्या टायमिंगला ATP क्विकली रिचार्ज करतं आणि ह्याच्या रिझल्टमध्ये काय होतं की तुम्ही थोडं जास्त वजन उचलू शकताय, 1-2 रेप तुम्हाला जास्त जातात आणि वर्कआउटमध्ये बेटर परफॉर्मन्स भेटतो. आणि प्रोटीन आणि क्रेटिन दोघं एकत्र का चांगले रिझल्ट देतात. आता समजा तुम्ही क्रेटिनमुळे काय केलं, थोडं तुमच्यात जे जादे रेप मारले, 1-2 रेप जरी जास्त गेले आणि थोडी एनर्जी जास्त भेटली, तर तुमचे जे मसल फायबर्स आहेत ते जास्त ब्रेक होणार, कारण तुम्ही थोडं हेवी लिफ्ट केलं आणि त्या हेवी लिफ्ट केलेल्या मसल फायबर ब्रेकडाऊनला तुमचं प्रोटीन रिपेअर करतं. त्यामुळं तुम्हाला ग्रोथ फास्ट भेटते. तर क्रेटिन ह्यासाठी यूज करायचं. तर चला आता मी जेवण करतो आणि परत माघारी येऊन मी थोडं बघतो आणि बघू आज बाहेर काय काय आहे. मिरची पण बघायची, आपण आठवते का लास्टला लावलेलं तेव्हापासून गेलोच नाही. आता मिरची पण बघायची आली का नाही, आणि आहे ना कबूतर पण आणणार आहे, तर ती पण बघायचं आहे. तर आज डे 19 आहे. 75.5 काय वाटते 70पर्यंत किती होईल? मला वाटते होईल 70 kg. जर तुम्ही असं चार्ट केलं ना तर तुम्हाला फॅट लॉसमध्ये हेल्प का होईल, कारण तुमच्या डोळ्यापुढं रोज ते असते. तर आता माझ्यापुढं रोज असते, तर मी कसं स्किप करत नाही. मला आठवते बाबा आजचा दिवस राहिला आहे, उद्याचा दिवस राहिला आहे, तरी असं आहे. तर बघा ट्राय करा तुम्ही पण, जर काय लागलं तर मला कमेंटमध्ये विचारा, तर मी आता करतो जेवण. तर काय आता मी ह्याच्यात 3 अंड्याचं ऑमलेट आणि 4 ब्रेड आणि थोडं केचप. आज म्हणलं आज सुट्टी आहे, जरा आज वेगळं काहीतरी खावं. रोज ती खाऊन जरा बोर झाल्यासारखं वाटत होतं. पण ह्याच्यात पण आपल्या कॅलरी रेंजमध्येच आहे, हे काय एक्स्ट्रा नाही. नॉर्मल ऑमलेट आणि ब्रेड आणि हे केचप. तर मी संध्याकाळी तुम्हाला ह्याचं कॅलरी पण कशी काउंट करायची पण दाखवतो. तर आता आहे मी बघत खातो मस्त आणि तुम्हाला दाखवतो परत काय होतं ते. तर काय बबलेले नाही कबूतर आणले कुठनं, तर आपण बघून जाऊन कसं आहे. आणलं कुठं घर केलं काय माहिती नाही, गोट्यात केलं हे वाटतं. लगा आयण्याने सगळं व्यवस्थित केलं इथं. आय ना मांजर खाऊन जाईल. बघू आपण कसं केलंय. भाऊ पांढरी शिपट आहे, मला वाटलं तर थांब, मला इकडे जरा उडून नाही जायचं. मारल तुला हाताला ते पांढरं आहे. दाखव तुझ्या हातात बाहेर तुझं होतं एक माहिती आहे, खांदे येऊन बसायचं लॉकडाऊनच्या टायमिंगला. कुठं कसं धरू उडून नाही जात. अरे ती लय नाजूक आहे रे. तर काय हे बघा आहे मित्रांनी दिलंय त्याला, दरे बाबा पडल आणि नीट पाळलं नाही तर परत राडा करतील. नाव काय तर काय नाव कमेंट मध्ये सांगा, ज्या ज्या कमेंटला ज्यादा लाईक आहे त्याला ती नाव ठेवण्यात येईल. ही मेल आहे आणि फिमेल आहे, ही मेल आहे आणि फिमेल आहे. हा मग काय दोन्ही पण पांढरे आणताना गाईज आणताना दोन्ही जोडीच आणावं लागते. सिंगल आणून जमत नाही तर उडून जातं, मरून जातं.
सोडून आता हा सोडाच. तर ही आहे आपली मुनमुन. काही उभा राहायला लागली की उभा राहायला लागली की. तर काय आता अजून नवीन प्राणी ॲड झाली. तर आम्ही पेट लवर आहे. तर आमच्याकडे सगळं आहे. कुत्री, म्हशी, कुत्री, अजून काय आहे, पक्षी, मांजर सगळं आहे. घोडा घ्यायचा. अरे खाया टुक त्यांना तांदूळ थोडा. गोडा घे तू लग्नात जा माणसांच्या वराती कराय. पाण्यात याचं कसं आहे त्याचं बाटली का पाहिजे एका बाटलीत पाणी ठेवायचं आणि एका तांदूळ ठेवायचं. लय नाद लावा तुम्हाला असला. शाळेत जायचं म्हणले नग म्हणते ते. आणि 8 तास सोडवतो रेसर आहे ये नाही गेला का इकडे. नाही जागेवर. रेस आहे ना परत इंची. कबुतराची रेस असते काय पायात काय बांधलं रे तिच्या. अरे झुमका आहे. झुमका का शोला. तर काय आता 5 वाजल्यात. मी ऑलमोस्ट 3 तास झोपलो. मी दुपारी झोपायला स्टार्ट केलंय कारण बॉडी रिकवर होते माझे. तर आता बाहेर इथं ह्यांनी वरचा इथला पिंजरा काढलं काय घरटं काढलंय. तर ह्याच्यात माघारी बघा अंडी दिली त्या ह्याने खोल्याने. खोलाच आहे ना ती. का काढले खाली. पण झाडाची वाट लागल. झाडाच्या मुळे सगळ्या वर निघाले. सुकायला लागलं झाड. मुळेच वर ह्याच्यामुळे आपलं का म्हणजे माती टाकायची. हा आणि मग माती टाकली की हाय तसं ठेवायचं. इकडं माती टाकून इसती म्हणजे मुळे बुजतेल्या झाड जाणार नाही ना. तर गाईज आता मी जरा इथं बघतो अजून काय काय. मग मिरच्या बघायच्यात आपल्याला. स्टेप्स पूर्ण करायच्यात. एक व्हिडिओ एडिट करायचे. गाणे डाउनलोड करायच्यात. लय काम आहे अजून आज. लाल मत नाही तर हे माती बदलली माझं झाड जळलं तिकडं. कुठलं ते आणलेलं इकडं. औषधाची माती होती काय माहिती. चिमणी राडा केला. झाड जाळायला लागलं. तर काय त्यांचं नाव काय ठेवायचं मला कमेंटमध्ये करा. ज्याचं नाव चांगलं वाटेल तर आपण ते नाव ठेवू. दोन्ही पण पांढरेच आणले. ती आई नाही दोस्तांनी दिलं ती. त्यांच्या पुढं आता खायला ठेवलंय पण ती काय खाय नाही. ती घाबरले ती. आहे ना ह्यातलं नरमादी कोण आहे. पायाला लावलेलं का. हा पायच उचलते ती. तर काय मी आता जेवण करतो. तर आज मी घेतलंय एक काय घेतलंय. तर आज मी घेतलंय थोडंसं 50 ग्राम चिकन, एक माशाचा तुकडा आणि 150 ग्राम चावल आणि त्याच्यावर थोडीशी ग्रेव्ही. तर मी तुम्हाला हे पण कॅलरीज म्हणजे ChatGPTवर दाखवतो की किती कॅलरीज होतील. तर आता मी मस्त व्लॉग बघतो आणि एन्जॉय करतो. तर आज आपण ऑलमोस्ट 1000 कॅलरीज खाल्ल्यात. तर ह्याच्यात अजून 100-200 कॅलरीज जास्तच पकडायचे कारण चिकन आणि फिश आज मसाल्यामधलं घेतलेलं. तर त्याचे तेलचं ह्याचं 100-200 कॅलरीज जास्तच पकडायचे. आणि आज तसं पण एक्सरसाइज केलं नाही काय नाही. तर त्यामुळं 1000 कॅलरीज खाऊन पण आज मला असं भूक लागल्यासारखं वाटत नाही कारण तेवढं एक्सपेंडिचरच नाही आज. तर काय जेवण झालंय. पण मी एक गोष्ट नोटीस केली की लास्ट किती 19 दिवस झालं मी काउंट करून खातोय. तर काय जेव्हापासून मी असं काउंट करून खायला स्टार्ट केलं आहे तेव्हापासून मला एक गोष्ट जे फूड रिलेटेड कळली की आता पहिलं कसं व्हायचं की समजा जेवण घेतलं तर जेवढं लागतं तेवढं खाल्लं बाकीचं फेकून दिलं. पण आता मी जेव्हापासून काउंट करून खातोय तर तेव्हापासून आता समजा मी 150 ग्राम राईस घेतलं तर मला माहीत आहे की मी आता एवढं खाल्लं तर ह्याच्यावर मला पुढच्या जेवणमध्ये म्हणजे पुढच्या 4-5 तासाने मी जेवण करणार आहे. मग मी असं नाश करत नाही. तर आता ह्याच्यामुळं मला कळलं आहे की जेवणाचं किती महत्त्व आहे ते. तर एक गोष्ट तर ह्या फॅट लॉसच्या ह्याच्यात ह्या 19 दिवस आतापर्यंत ही कळली. आता बघू अजून हळूहळू काय कळेल. तर आता मी काय करावं म्हणतोय की आज किती आपला 19वा दिवस आहे. तर वेस्टची साईज, बायसेप, चेस्ट ही पण मेजर करून ठेवावं म्हणतोय की बाबा कळेल आपल्याला की 70 डेजमध्ये काय फरक झाला आहे, किती फरक पडला आहे. काय मेजरमेंट असे आहेत. बायसेप 15 आहे, चेस्ट 40 आणि वेस्ट 39. वेस्ट कमी करावं लागेल आपल्याला. तर काय आजचा दिवस एवढाच होता. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.